नर्मदे नर्मदे नमामि देवी नर्मदे. तर मी या ठिकाणी जो आपल्याला आहे ना, हा जो रोड आहे ना, हा आहे तो कवाड तालुका आहे. कवाड तालुक्याचा नर्मदा परिक्रमा रोड आहे. परिक्रमा रोड मी आलो आहे नवगामवरून. मला 32 किलोमीटर अंतर होतं. काही माझा मार्ग होता तो शेतातून होता आणि काही मार्ग होता छोटा रोडने होता. आणि हा जो मार्ग आहे माझा जवळजवळ तुम्हाला सांगतो एक 25 किलोमीटरचा एक मार्ग होता. तो माझा 25 किलोमीटरचा मार्ग आहे. तो हायवेने एक हायवे आहे हा कवाड. आणि हा आपल्या सुरतला छोटा उदयपूर जिल्हा आहे. ह्या छोटा उदयपूर जिल्ह्यामध्ये कवाड तालुका आहे. ह्यात कवाड तालुक्याचा हा हायवे हा जातो तो एक MP मध्ये जातो. हा हायवे या ठिकाणावर MPत जातो. आपल्याला एक MP बॉर्डर लागेल. आपल्याला जी बॉर्डर आहे MP बॉर्डर आहे सक्तला बॉर्डर आहे. सक्तला बॉर्डर ही MP बॉर्डर आहे. MP गुजरात आणि MPची बॉर्डर आहे सक्तला. तर सक्तला आपल्यापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे टोटल आपल्याला 20 किलोमीटर अंतराच्या नंतर आपल्याला गुजरात हे सर्व संपणार आहे. आणि आज 1:30 वाजलेत. आजचं माझं रनिंग 32 किलोमीटरचं आहे टोटल. कारण मला 32 किलोमीटर हे रनिंग करणंच आहे. त्याचं एक कारण म्हणजे मला उद्या MPमध्ये जायचं आहे. गुजरात सोडायचं आहे. गुजरात सोडायचं आहे. आणि मी गुजरातमध्ये ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस होती तारीख 21/11/2025 रोजी मी गुजरातमध्ये एंट्री केली होती. आणि ती आज आहे तारीख 13/12/2025. मला आज जवळजवळ तसं जर पाहिलं तर मला 21 दिवस अजून एक दिवस जाईल. म्हणजे उद्याचा दिवस 22व्या दिवशी माझी नर्मदे यार 22व्या दिवशी माझे गुजरात ह्या ठिकाणावरून आहे ना, मी दक्षिण तट आणि उत्तर तट हे दोन्ही तट मला 22 दिवस लागले. समुद्र पार करून मला 22 दिवस लागले. आणि जवळजवळ मला 60 आश्रम लागले. 60 आश्रम लागले. 60 ते 65 हे झाले. कुणी चहा पाजला रस कुणी कितीतरी. आणि ह्या गुजरातमध्ये जे आपल्याला जी सेवा दिली अप्रतिम सेवा होती. भरूच या ठिकाणी होती. मिठी तलाई या ठिकाणी होती. मिठी तलाई भरूच आणि पूर्ण गुजरातमध्ये डॉक्टर होते. वाटप जास्त होती. भरपूर सेवा दिली. गुजरातमध्ये जी सेवा दिली ती भरपूर सेवा दिली. आणि आपली जी मैया नर्मदा मैया ही गुजरातमध्ये समुद्राला मिळते. अरबी समुद्राला जाऊन मिळते. अरबी समुद्र या ठिकाणी आहे ना आपली मैया जी उगमस्थान आपला अमरकंटक आहे. अमरकंटकवरून येते. आणि गुजरात या ठिकाणी मिठी तलाई गुजरात या ठिकाणी मिठी तलाई आहे. मिठी तलाईला जाऊन मिळते. आपल्याला नर्मदा वडोदरा छोटा वडोदरा जिल्हा, नर्मदा जिल्हा, भरूच जिल्हा, छोटा उदयपूर जिल्हा आपल्याला असे 4 जिल्हे लागले. आणि गुजरात हे मोठं आपल्या गुजरात असल्यामुळं गुजरातला जी आपली नर्मदा मैया जाऊन मिळते. आणि त्यानंतर आम्हाला एक 22 दिवस झाले. 22 ते 23 दिवस होतील गुजरातमध्ये. आणि गुजरातमधून मी MPमध्ये एंट्री करतो आहे. नर्मदे हर या ठिकाणी मी आहे ना एक आहे ना या हवेला आलो. हे जे आहे ना नसवाडीवरून आपली आहे ना अश्विनी नदी उगम पावते. आणि मोठी देव तिथे एक मंदिर आहे. त्या ठिकाणी मी आलो आहे. आणि जो आहे कवाड आहे ना हा जो कवाड तालुका या ठिकाणी. आणि ह्या रोडवरती आपल्याला मोठी देवत आहे ना
लागतं एक चौक आहे आणि त्या चौकातून मंदिरातून मंदिर आहे त्याच्या बाजूने आम्ही चाललेलो आहे. आणि हे आहे ते मोठी देवत कवाड तालुका आहे. कवाड तालुका हा आहे ना आम्हाला राहिला आहे आता फक्त 4 ते 5 किलोमीटर 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती कवाड तालुका राहिलेला आहे. आणि परिक्रमावासी आम्ही सर्व ह्या हायवेने चाललेलो आहे. हा आहे तो हायवे आहे. त्या हायवेने आमची परिक्रमा चालते परिक्रमा. आणि आता किती 7 ते 7 किलोमीटर हायवेने चालणार. नंतर 2 मार्ग फुटतात. हापेस मार्ग एक ते शुलपाणीवरून आणि एक रोड मार्ग जो ज्या ठिकाणं हे गुजरात हे लागतं गुजरात बॉर्डरला. आणि गुजरात आमचं उद्या सकाळी आम्ही MP असेल. उद्या आम्हाला MP लागेल. उद्या थोडं गुजरात लागेल बाकी ठिकाणी MP लागेल. आणि आम्ही MPमधून सुरुवात करणार. गुजरात संपून MPत एंट्री करणार. तेव्हा आम्ही आता मोठी देवतवरून पुढे निघालो. नर्मदे या ठिकाणी बघा आता आहे ना हा जो रोड आहे हायवे तर हायवे मार्गे जर चालायचं म्हणलं ना तर ऊन आहे आणि दुपारीच आहे 2-2:30 वाजले 2:30-3 वाजले आणि रोड तापलेला आहे. आणि सिंगल रोड आहे असल्यामुळे ना झाडे आहे कड्याने झाडे आहेत म्हणून थोडी सावली चालायला थोडं बरं वाटतं. आणि काही परिक्रमाचे आपले सावलीला पण बसू शकतात आराम पण करू शकतात. कारण हे सावली असल्यामुळं आणि सावली थोडी थंड आहे. झाडं मोठमोठी आहेत शेजारी पेटून झाडं आहेत भरपूर आहेत. आणि हे पहा हे जे हे अशा गाड्या आहे ना ते एक बुलेटचं बनवलेलं त्याच्यामध्ये बसून पॅसेंजर म्हणजे वाहतात काही जसे आपल्याला उदरनिर्वाहासाठी पण चांगले. आता आम्हाला थोडं जंगलाचं आहे ना जंगल चालू आहे. तर मोठं गाव लागलं का कवाड तालुका झाला का मग थोडं जंगल चालू आहे. मग तिथून पुढे MP जाणार. नर्मदे या ठिकाणी आम्ही आहे ना आता आहे ना कवाड या ठिकाणी चाललेलो आहे. आणि आम्ही सर्व परिक्रमावासी हा जो आहे हा हायवे कवाड हायवे आहे. आणि आम्हाला ह्यानंतर कवाडनंतर आम्ही आहे ना उद्या आहे ना गुजरात सोडून MP एंट्री करणार आहे. आज आम्ही गुजरातमध्ये आहे. आणि आम्हाला आहे ना त्या गुजरातमध्ये जवळजवळ 23 दिवस झालेले आहे गुजरातमध्ये. आणि गुजरातमध्ये जी आम्हाला सेवा भेटली ही अत्यंत खरोखर चांगली सेवा होती. आणि जेवढे आश्रम होते तेवढ्या आश्रमांनी आम्हाला चांगली सेवा दिली. आता याच्यानंतर आम्हाला जे MP लागणार आहे MP जेवढे आश्रम असतील तेही परिक्रमावासी यांना चांगली सेवा देतील. पण आत्ता जे गुजरातमध्ये आम्हाला आहे ना 23 दिवसामध्ये दक्षिण तट उत्तर तट ह्या ठिकाणी आहे ना आम्हाला खरोखर चांगली सेवा भेटली. सर्व परिक्रमावासियांना सर्व चांगली सेवा भेटली. आणि आमचे जेवढे परिक्रमावासी आहे तेवढे काही महाराष्ट्रातले काही सर्व आपल्या इंडियामधले काही आता आम्ही तर आता गुजरात सोडतो बाकीचे काही पाठीमागे आहेत ते पण गुजरात सोडतील. पण गुजरातमध्ये खरोखर चांगली सेवा आहे. आणि आता MP नंतर आम्हाला इथून कमीत कमी अमरकंटक 1000 किलोमीटर आहे. 1000 किलोमीटरपर्यंत सर्व चढ आहे. आणि त्यानंतर आम्हाला आहे ना जो उतार लागणार आहे अमरकंटकवरून परत रिटर्नला आम्हाला जे ओंकारेश्वरला परत यायचं आहे. अमरकंटक हे आहे ना छत्तीसगड आणि झारखंड ह्या बॉर्डरला आहे. हे MP सोडूनही बॉर्डरमध्ये परत आम्हाला MP लागतं. आणि महाराष्ट्र काय आम्हाला लागत नाही. महाराष्ट्र फक्त लागतो तो दक्षिण तटाने ज्यावेळेस आपण दक्षिण तटाने जातो ना त्याच वेळेस महाराष्ट्र लागतो. आणि हे सर्व जे परिक्रमावासी हे चाललेत हे बा हे सर्व नर्मदे. आणि हे जे परिक्रमावासी आहेत आणि आपल्याला आहे ना नर्मदे या ठिकाणी आम्ही ना थोडं विश्रांतीसाठी थांबलेलं चहा पिण्यासाठी थांबलो असताना म्हणजे आम्ही चहा पिण्यासाठी नाही असंच आम्ही बसलो होतो. थोडं आराम बाबा येऊन बसले पहिले आणि नंतर त्याच्या पाठी आम्ही बसलो. आणि आम्ही बसल्याच्या नंतर आहे ना
एक असं झालं का आम्हाला आहे ना या मैयांनी ना चहा दिला. चहा देण्यासाठी आम्ही बसलो. हे मैया आहे, हे मैयाचं घर आहे. तर मैयाने आम्हाला चहा दिला इथं आणून आणि आम्हाला विचारलं पहिलं काळा चहा. आम्ही बोललो हा, कारण आम्हाला त्याच्यातलं काही समजलं नाही. नंतर समजलं हा काळा चहा आहे. आणि मैयाने चहा दिला. परिक्रम वाशिंचाची चांगली सेवा करतात. नर्मदे 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 यार. या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आता आहे ना कवाट या ठिकाणी एंट्री केलेली आहे. आम्हाला आहे ना 1.5 किलोमीटरवरती आश्रमी कवाट हा तालुका आहे. तालुक्याचं गाव असल्यामुळे आहे ना सगळ्यात मोठं गाव आहे, बाजारपेठ आहे. आणि हे आम्हाला आहे ना गुजरातमधली आहे ना गुजरातमधली ही आहे ना लाचची बाजारपेठ आहे. आणि आता इथून पुढं आम्हाला गुजरातमध्ये बाजारपेठ लागणार 10 ते 15 दिवस आम्हाला अशी मोठी बाजारपेठ लागणार नाही. आणि आपण ज्या वेळेस आहे ना काही वस्तू आपल्याला खरेदी करायच्या असेल ना किंवा घ्यायच्या असेल काही हे करायचं आणि कवट ह्या ठिकाणीच घेऊ शकता. पुढे तुम्हाला 10 ते 12 दिवस काही चान्स नाही. नर्मदे नमामि देवी नर्मदे. बघा या ठिकाणी आम्ही कवटमध्ये पोहोचलेलो आहे. कवटचा हा सर्कल आहे. ह्या ठिकाणावरून आम्हाला आहे ना बाजारपेठला जायचं आहे. इथून आहे ना उजव्या हाताला आहे बाजारपेठ आहे ना. मला बाजारपेठमध्ये जायचं आहे. बघूया अजून आम्हाला जे आश्रम आहे ना तो आश्रम बघायचा आहे. या ठिकाणी असं राईट मारून पुढे यायचं. नर्मदे नर्मदे. या ठिकाणी आम्ही आहे ना जे आले बाजारपेठ आहे. बाजारपेठमधून आहे ना आम्ही आहे ना आमची जी परिक्रमा आहे ना आश्रमी परिक्रमेचा बाजारपेठमधून एक कवाड हे गुजरातमध्ये जे लाचचं गाव आहे, तालुक्याचं गाव आहे, ती बाजारपेठ आहे. या बाजारपेठमधून आम्हाला परिक्रमेचा रोड आहे, रस्ता आहे. नर्मदे.